सर्वप्रथम या भांडूप नगरीला सलाम करून आज या ठिकाणी भव्य असा कोकण महोत्सव आणि या कोकण महोत्सवाचे सर्व उत्सव परिवार आणि गणेश मित्र मंडळ आणि सन्माननीय सुजयजी सुरत साहेब व सहकारी पंच तत्वात विलीन करतो याच्यावर जरासो एक चुटको सांगतोय, कारण हे माझी सालपाटा काढणारच होत अंगार ना, ती पण शिल्लक नाही ठेवचे, पण मी पण जरा थोडासा काहीतरी रंगव भया ना, एवढा 500 किलोमीटर रिलय म्हणजे त्याचं काहीतरी चीज होऊ पडल्या. तर बुवानी परत माका कधी जोडी आपल्या घेतल्याने तर घेतल्याने तर काय आला, एक वयस्कर वृद्ध असतात ते आपल्या मुलाक काय सांगतात, बाबू मी जेव्हा या जगातून या माझा देह सोडून जाईन ना, तेव्हा एक गोष्ट कर, काय माझी म्हणता अंतयात्रा, काय माझी अंतयात्रा तू बेंजो पार्टी लावूनच न्यायची. माका असोच जर तू नेलं तर माझ्या आत्म्याक शांती मिळणार नाही, माका मोक्ष नाही मिळणार. झाला बा वेळ भरता या आजोबांची आणि एके दिवशी हे डचाकत तर काय झिलाक मोठो प्रश्न पडता, बापसाची इच्छा तर पुरी करू भाई, नाही तर बापसाचो काय आत्मो म्हणता शांत होणार नाही, त्यांना मोक्ष मिळणार नाही. भो आमचे लिहून घेतात घेवा घेवा. तर झाला बा एक दिवस ही वेळ येता, हे आजोबा ढकालत झील आपलो मन धीट करून अख्ख्या गावभर फिरता. बापसाची इच्छा ना बेंजो वाजवीत न्यायचं त्यांना. झाला जाता 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 बेंजोवाले सगळे फुल असतं सीझन मध्ये, फुल म्हणजे ऑर्डर बुक असतं सगळे, त्यामुळे मोकळं कोण नाही मिळत. तर आमच्या एका मित्राकडे जाता, आमच्या मंजिलकडे जाता म्हणूया. मी आता खरा आमच्या पेडणेकर बुवांचाच नाव घेणार होते, पण नको बोल, गुणी बुवा होते आमचे, पण लय भारी बा नसता. एकदाच झाली त्यांची निमाजी होती बारी 2012 का राजापूर गुंजवण्यात पारंपरिक बारी झाली होती. नाही बुवा मजा आली होती ना, तेव्हा कधीतरी गरीबाग एकदा जोडी तुमच्या हा जाऊया आपण. चाला मग माझ्या तालुक्यातले होते, शेजारी होत तसे नाही म्हटलास तरी, पण गोड होत बिचारे माणूस. आमच्या देवगडच्या हापूसच्या आंब्यासारखे गोड होते. तर काय आला काय सांगी होते विसरलंय बघला. हा त्या आजोबांची इच्छा पुरी करू भाई. तो झील जाता असो फिरत 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 तो एक जण सांगता, हो आमच्या गावात एक बेंजो आलो, ते का जाऊन तुम्ही भेटा घेऊन जाता त्याच्याकडे. अरे म्हणता हे असा असा झाला, माझ्या बापसाची इच्छा होती की मेलय की मी माझी अंतयात्रा बेंजोच्या ताला सुरातच न्यायची. तर तो म्हणता ठीक हा अमुक ठिकाणी एक पोरगो हा, ते का जाऊन भेटा, आमचो बेंजो मिळात पण वाजवणार कोण नाही. ह्यो त्या पोरग्याकडे जाता, तो आमचो बसलो हा ना अभिमन्यू शेवटच्या टोका तेवढो असता, तो झोपलेलो असता खुर्चीत घेऊन जाता. ते का म्हणता अरे असं असं झाला. तो काय म्हणता माका फक्त याकच गाणं वाजव की आता, काय माका फक्त हो काका याकच गाणं वाजव की आता, आणि बेंजोत एवढी यात्रा काढूची मिरवणूक काढूची तुमच्या वडिलांची, ते एका गाण्यावर कसं काय येऊ. तर म्हणाल नाही चालात, या गाणं म्हटलं वाजवलंच तरी चालात. झाला बा झाला ह्यो येता बेंजो बिंजो जोडता आणि तो गाणं काय वाजवता बघा. धोतर नसलेलो धोतराची पचांगी मारतानी दांडो घेऊन येता. तुझ्या म्हणता मोडला तिरडीचो बांबू तू, अरे मेल्या म्हणता वेळ काय नाही, तू गाणं काय म्हणता वाजवतोस.
हा बुवा काय काय बोलले तर आठवतंय रे. आता आठवत नाही ना, वय झाला, वाढत गेला सगळा. एक तर भूक पण लागली आहे. आता खय जवान मिळता कोण ठाव का? नाही तर मकाटा दिवा स्टेशनला आमचे पेडणेकर बुवा होय रे होय. पेडणेकर बुवा बुवा जरा वहिनी फोन लावून सांगा, आम्ही 4-5 जण तरी जेव घेतो. मगाशी बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं पण बरंचसं काय काय सांगितलं. आजकाल बघा शिवाजी महाराजांवरती गाणी सगळीच म्हणतात हो, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुस्लिम स्त्रीला सुद्धा आदर्श होता. कसा तो सांगतो ते ऐका. तिचाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती विश्वास होता, आत्मविश्वास होता. कसं सांगतोय, एक मुस्लिम स्त्री आपल्या कामानिमित्त अशी घराच्या बाहेर पडली होती आणि कड्या डोंगरातून जात होती तर वाट्यात तिला एक दरोडेखोर गोरा गोमटा बसलेला असतो खुर्चीवरती आणि ती त्या खिडकीतून वाकून बघते. तर ती म्हणते, या परपुरुषाच्या मी घरात कशी काय जाऊ? हा तर एक तरुण तडफदार पुरुष एकटाच बसलेला आहे, पण या पुरुषाच्या घरात मी कशी जाऊ? म्हणून ते एका बाजून दुसऱ्या बाजूला जाते. दुसऱ्या खिडकीतून वाकून बघते तर काय, दुसऱ्या खिडकीतून वाकून बघते तर तिला त्या मुस्लिम भगिनीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा फोटो दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. ती म्हणते, त्या पुरुषाला सांगते, मला तुमच्या घरात घेता का? माझ्या पाठी दरोडेखोर लागलेले आहे. तेव्हा तो पुरुष सांगतो तिला, अगं मी या घरात एकटा, या जंगलात मी एकटा राहतो, तू माझ्या बरोबर कशी काय घरात येशील? कशी काय तुला घरात घेऊ? त्या तेव्हा ती मुस्लिम भगिनी काय सांगते, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आहे, तिथे माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. बघा, एका मुस्लिम स्त्रीचा सुद्धा आपल्या छत्रपतींवरती किती विश्वास होता. असा काहीतरी सांगू हवा. नाहीतर आजकाल सगळेच आपले शिवाजी महाराजांची गाणीच म्हणतो. असा काहीतरी